बहु कल्पना, बहु कामना, बहु तृष्णा, बहु वासना, बहु ममता, बहु भावना या नामबद्ध बहु विकल्पी, बहु विषादी, बहु मूर्ख, बहु संबंधी, बहु प्रपंची, बहु उपाधी या नामबद्ध बहु वाचाळ, बहु पाषंडी, बहु दुर्जन, बहु थांडी, बहु पैशून्य, बहु खोडी या नामबद्ध बहु अभाव, बहु भ्रम, बहु भ्रांती, बहु तम, बहु विक्षेप, बहु विराम या नामबद्ध बहु कृपण, बहु खंदस्ती, बहु आदखणा, बहु मस्ती, बहु असक्रिया व्यस्ती या नामबद्ध परमार्थ विषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान या नामबद्ध परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अल्पादर, संसार भार जोजार या नामबद्ध मत्संगाची नाही गोडी, संत निधेची आवडी, देहे बुद्धीची घातली बेडी या नामबद्ध हाती द्रव्याची जपमाळा, कांताध्यासन सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नामबद्ध नेत्री द्रव्यदारा पाहावी, श्रवणी द्रव्यदारा ऐकावी, चिंतनी द्रव्य चिंतावी या नामबद्ध श्री समर्थ रामदासांनी बद्ध माणसाची लक्षणे सांगताना फार बारकाईने वर्णन केले आहे. त्यामध्ये खूप बारकाईचे निरीक्षण जाणवते आणि बद्धाच्या अंगी असलेला अनेकविध अवगुणाची जाण येऊ शकते. अनेक वेळा अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असतात, पण त्यांना ओळखण्यामध्ये आपली चूक झालेली असते. बऱ्याच उशिरा हे आपल्याही लक्षात येते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्याच्याजवळ केवळ कल्पना, कामना, अतृप्तता, वासना आणि भावनाचा अतिरेक, अत्यंत विषादी असलेला प्रपंचात रमलेला नातलग्याच्यामध्ये हरवून गेलेला, असेच ज्याला खूप उपाधी आपल्या नावापुढे असा व्यात अशी प्रचंड हौस असते, तो बद्ध होय. या आधाशी वृत्ती तिच्या बद्धाचे आणखी वैगुण्य म्हणजे तो अति वाचाळ, बडबड करणारा, पाखंडी म्हणजे खोटारड्या विनाकारण तोंडांड माजविणारा, असेच एखाद्याची निंदा चहाडी
सतत खोटे किंवा खोटासाळपणा करीत राहणे, तसेच तमोगुण, भ्रमभ्रांती, अधिक व्याप, आळसाची अति आवड असताना अज्ञानाचे भौतिक स्वरूप असे तामस गुणाचे अभिव्यक्त असण्याच्या व्यक्तीला सत्य असत्याचा काही पत्ता नसतो. कोणती गोष्ट त्याच्यासाठी चांगली, कोणती वाईट याचा योग्य थांगपत्ता त्याला लागत नाही. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे 3 गुण आहे. अशी व्यक्ती कारण, कृपय, मत्सरी, तसेच शास्त्रविरुद्ध असत वाईट कर्मे करते. यालाही शब्द समजावे. संसार भारामध्ये गढून गेलेला, परमार्थाचा विसर पडलेला, सत्संगाची गोडी नसलेला, हातात द्रव्याची जपमाळा असते, पत्नीचाच ध्यान सतत त्याला असतो, सत्संगाचा अभाव त्याच्याजवळ असतो, धन संपत्ती, मालमत्ता, पैसा याचे संबंधी त्याचे विचारचक्र नेहमीच चाललेले असते. म्हणजे मानसिक शांती, त्याग, सत्संग, सद्विचार, परमेश्वराची भक्ती, संतजनांचा सहवास या सर्व गोष्टी जणू त्याच्यासाठी वज्रच असतात. असे काट्यांनी भरलेले आयुष्य तो कंठीत असतो. हे भारवाहू जीवनच म्हणावे. अशा व्यक्तीला बद्ध म्हणून जाणणेच उत्तम आणि तितकेच वास्तविक होय. काया, वाचा आणि मन, चित्त, वित्त, जीवन, प्राण, द्रव्याधाराचे करी भजन या नामबद्ध. इंद्रिये करून निश्चळ, चंचळ होऊ नेदी फळ, द्रव्याधारेशी लावे सकळ या नामबद्ध. द्रव्याधारा तोच तीर्थे, द्रव्याधारा तोची परमार्थ, द्रव्याधार सकळ स्वार्थ म्हणे तो बद्ध. व्यर्थ जाऊ नेदी काळ, संसार चित्ता सर्व काळ, करी परमार्थाचा त्याग या नामबद्ध. नाना चित्ता, नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग या नामबद्ध. घटिका फळ निमिषभरी, तुष्टित नव्हता अंतरी, सर्व काळ ध्यान करी, द्रव्याधारा पंचाचे, तीर्थयात्रा, दान पुण्य, भक्ती कथा निरूपण, मंत्र पूजा जप ध्यान, सर्व ही द्रव्याधारा. जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषय ध्यान, नाही लक्षणाचा अवकाश या नामबद्ध. ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाण, एक तेही ओळखण, पुढील ये समासी.
श्री समर्थ रामदासांनी या ठिकाणी अधिक सखोलतेचा विचार बद्धासंबंधी केला आहे. तो पाहता असे जाणवते की काय वाचा चित्त वित्त संपत्ती द्रव्य या संबंधीचाच बद्ध विचार करतो, जो आपल्या संपूर्ण वेळ संसारिक बाबींमध्येच अडकवून ठेवतो. इतर कोणत्याही गोष्टीचा विचार केला तर त्यामध्ये वेळ गेला असे त्याला वाटतो. त्याची इतर वैशिष्ट्ये म्हणजे नाना चित्त, नाना उद्वेग, वैताग, अनेक दुःखाचे प्रसंग, घटिका फळ क्षण यांचा यत्किंचितही विचार न करता असेच तीर्थयात्रा, पुण्य, दान, कथा, निरूपण, जप, तप, ध्यान, चिंतन, मनन या सर्वांना वजा करून फक्त प्रपंचाचीच विपरीप चालू ठेवतो, तो बद्ध होय. मानवाच्या 3 अवस्था असतात: जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती. ह्या चेतनाच्या 3 अवस्था आहेत. जागृत अवस्थेमध्ये व्यक्ती सचेत होय असते आणि बाह्य जगाचा अनुभव घेत असतो. या अवस्थेमध्ये व्यक्तीची 5 इंद्रिये आणि मन सक्रिय रूपाने काम करतात. जागृतावस्थेमध्ये व्यक्तीला वर्तमान वेळ आणि भौतिक संसाराची जाणीव होते. जागृत अवस्थेमध्ये व्यक्ती आपल्या स्थूल शरीरासह ओळखली जातो, तर जागृत अवस्थेमध्ये व्यक्ती संसारामध्ये हजर असलेल्या प्रत्येक वस्तूचा अनुभव करीत असते. ज्याला जागृतावस्थेत आणि स्वप्नावस्थेत रात्रंदिवस फक्त विषयांचेच वेध लागलेले असतात आणि ह्याला दुसरी गोष्ट क्षणिकही लक्षात येत नाही. याचा विचार करायला त्याला वेळ नसतो. याप्रमाणे बद्धाची ही सर्व लक्षणे केव्हा बदलली जातात, तर जेव्हा बद्ध मुमुक्ष किंवा मोक्षाची कामना करतो, तेव्हा पालटली पालटतात. पण एवढे सारे परिवर्तन व्हायला किती काळ, किती वेळ, किती वर्षे तो तिच्यात व्यतीत करणारा हे केवळ विचार करूच समजेल.